काल मी व्हिडिओ तयार केला अ, दुपारी जेव्हा शांत वातावरण असतं तेव्हा. पण माझ्या मोबाईलची व्हिडिओ साठवण्याची कॅपॅसिटी संपली आणि मी व्हिडिओ तयार करताना जवळपास 20-21 मिनटं बोलत राहिलो. आणि मग मी मोबाईलच्या कॅमेऱ्याकडे पाहिलं आणि माझ्या असं लक्षात आलं की आपलं कॅमेऱ्यातलं शूटिंग बंद झालं आहे. आणि मग मी अचानकपणे थांबलो. पाहिलं तर मी जवळपास 18 मिनटं 19 मिनटाचा व्हिडिओ तयार केला होता आणि प्रत्यक्षामध्ये तो 4च मिनटाचा तयार झाला आणि बाकी सगळं राहून गेलं. आणि मग अर्धवट व्हिडिओ. मग मला इन्स्ट्रक्शन आलेली होती की तुमच्या मोबाईलमध्ये पुरेशी जागा नाही आहे आता साठवायला. मग मला माझ्या मोबाईल थोडासा खाली करावा लागला. त्याच्यामध्ये बरेच व्हिडिओ तयार झाले होते, ते मला डिलीट मारायला लागले. थोडीशी स्पेस तयार केली आणि तोपर्यंत बराच वेळ झाला होता. म्हणून मी कालचा व्हिडिओ 4 मिनटाचा काय पाठवू नाही शकलो, कारण त्याच्यामध्ये फारच अर्धवट होतं. आणि मग आपला कालचा व्हिडिओ थोडासा राहून गेला. पण चला ठीक आहे, तोच व्हिडिओ मी आता पुन्हा रिपीट करतो आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की एखादी टर्म आम्हाला समजवायची असते आणि त्या चित्रपटासारखं शूटिंग केलं जातं आणि एखादं दुसरं चुकलं तर आम्हाला चित्रपटाचा जसा रिटेक घेतात तसा आम्हाला व्हिडिओचासुद्धा रिटेक घ्यावा लागतो. शाळेमध्ये शिकवताना एखादी गोष्ट आमची लक्षात आली तर आम्ही लगेच डस्टरने पुसून झालेली चूक दुरुस्त करू शकतो. इथे असं होत नाही की इथे आम्ही जे चुकलो आणि छोटीशी चूक राहिली तर ठीक आहे, ती आमच्या लक्षात उशिरा आली आणि त्याच्यामुळे जर सगळं तुमच्या कन्सेप्टच मिसकन्सेप्ट झाल्या तर मात्र फार मोठा गोंधळ होऊ शकतो. कारण मग तुमच्या आरोप राहतील की अरे शिक्षकांनीच आम्हाला चुकीचं शिकवलं. तर कधीकधी आम्ही पण माणसं आहोत, आमच्यासाठी पण हा सगळा फेज नवीन आहे. अडचणी आहेत. अचानक व्हिडिओ तयार करताना कोणीतरी येऊन जातं, कोणीतरी बोलतं, त्याच्यातून पण गोंधळ तयार होतो. असं माझ्या 2-4-5 वेळा फजिता झाल्या आहेत, ते मी तुमच्यासमोर आता मांडत नाही. पण असं गोंधळ होतो. कालचा गोंधळ हा टेक्निकली होता आणि मग माझे पण केलेले श्रम वाया गेले आणि माझं उशिरा लक्षात आलं अरे व्हिडिओच झालेला नाही आणि आपण तर सारखी बडबड करत राहिलो. आणि आणखी तुम्हाला एक विशेष वाटेल की आम्ही ह्यावर्षी शिकलो की विद्यार्थी नाही, कोणी नाही, आम्ही एका रूममध्ये स्वतःला बंद करून घेतो आणि मग बडबड करत राहतो. आम्हाला पण आता सवय झाली ती की अरे विद्यार्थी नाही आहे, कोणी नाही आहे, पण आम्हाला कॉन्फिडन्स काय आहे की आम्ही पाठवलेला व्हिडिओ विद्यार्थी पाहणार आहे आणि हे अचूक असलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही तितक्याच अटेन्शनने बोलतो जितकं वर्गामध्ये आम्ही बोलू. बाकीची संधी दुसरी येत नाही. तरी पण मी विद्यार्थ्यांना बऱ्याचशा सूचना करतो. आता सोमवारी बऱ्याचशा विद्यार्थिनी आल्या आणि त्यांनी अभ्यास दाखवला. सुंदर हस्ताक्षर होतं, वह्या छानपैकी कंप्लीट केलेल्या होत्या, खाडाखोड नव्हती, शिस्त होती, म्हणून मला फारच आनंद झाला. पण आपल्या वर्गातले विद्यार्थी कुठे संपावर गेलेत कळत नाही. माझ्याकडे मोबाईल नंबर आले मी की त्यांच्या पालकांशी संपर्क करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपल्या वर्गामध्ये मुली सगळं अप टू डेट करता येत नाही, मुलं मात्र का करत नाही आहे. तर हा जो गोंधळ आहे हा गोंधळ मित्रांनो थांबला पाहिजे. तुम्हाला भेटले वर्गातले विद्यार्थी मित्र तर त्यांना सांगा की तुमची तक्रार सर तुमच्या पालकांपर्यंत नेणार आहेत आणि मग तुमच्या पालकांना ऐनवेळी सांगितल्यानंतर तुम्ही जर वडिलांशी खोटं बोलत असाल की आम्ही अभ्यास करतो आहे आणि सरांनी तक्रार केली की अजिबात करत नाही आणि मग घरामध्ये गोंधळ होईल, वडील शिक्षा करतील, तुम्हाला आहे त्या संकटाला तोंड द्यावं लागेल. असं घडू नये म्हणून आत्ताच अभ्यासाला लागा. तुम्ही पण तुमचा केलेला अभ्यास दाखवा. 47 विद्यार्थ्यांपैकी मुली सोडल्या काही तर मुलं मात्र जवळपास 90% इरेग्युलर आहे. तर या 90% मुलांच्या घरी मी सगळ्यांच्या घरी आईवडिलांच्या भेटीसाठी पुढच्या वीकमध्ये येणार आहे आणि मग पाहूया असं का होतं आहे ते. मी ह्याच आठवड्यामध्ये प्रयत्न करणार आहे, पुढचा पण जास्त होऊन जाईल आणि मी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचा हा सर्वे करणार आहे की काय घडतं आहे, असं का होतं. एका विद्यार्थ्याला मी मोटरसायकलीवर बसवतो आणि प्रत्येकाच्या घरी मी येण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहूया आता काय फरक पडतो किंवा काय अडचणी आहेत, मला जाणून घ्यायला आवडेल थोडंसं. चला ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासाला पुस्तकात असणारं पायथागोरसचं सोपं प्रमेय आहे, तुम्हाला लगेच पाहिल्याबरोबर लक्ष येते. प्रमेय आपण आधी शिकलेलो आहोत. इन अ राईट अँगल ट्रँगल द स्क्वेअर ऑफ हायपोटिनियस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 साईड्स. आपल्याला हे पायथागोरसचं माहिती आहे की कोणत्याही काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा ही बाजू आणि ही बाजू यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो, बरोबर आहे.
मग आपल्याला दिलेलं काय आहे की एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे. मग गिव्हनमध्ये दिलेलं आहे की इन ट्रँगल ABC अँगल ABC 90 डिग्री, ABC 90 डिग्री आहे. टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह काय करायचं, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. काय करायचं, बीपासून एक अल्टिट्यूड ओढायचा आहे, तर तो लंब रेषा ओढायची, इथे 90 डिग्री होईल. आणि मग हे कन्स्ट्रक्शन केलं आपण. ड्रॉ परपेंडिक्युलर सेगमेंट BD ऑन साईड AC, आणि याच्यामध्ये D हा पॉईंट इन बिटवीन A अँड C, याच्यामध्ये हा D आलेला आहे. आता याच्यामुळे काय झालं, इन राईट अँगल ट्रँगल, या राईट अँगल ट्रँगल ABCमध्ये BD हा हायपोटेनियसला लंब आल्यामुळे दोन त्रिकोणांमध्ये रूपांतरण झालं. एक आहे ADB आणि दुसरा त्रिकोण आहे BDC. आता ADB आणि BDC हे दोन्हीही राईट अँगल ट्रँगल आहेत, आणि तिसरा आहे ABC, हाही राईट अँगल ट्रँगल आहे. म्हणजे ABC हा एक राईट अँगल ट्रँगल आला, ADB हा दुसरा राईट अँगल ट्रँगल आला, आणि BDC हा तिसरा राईट अँगल ट्रँगल आला. आणि मग सिमिलॅरिटीचं आपण काल प्रमेय पाहिलं होतं की अँगल ABC हा ADBला पण सिमिलर आहे आणि हा BDCला पण सिमिलर आहे. म्हणजे हा मोठा त्रिकोण ह्या त्रिकोणाला आणि ह्या त्रिकोणाला सिमिलर आहे. म्हणून ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल ADB सिमिलर ट्रँगल BDC, हे तिन्ही सिमिलर आहे. मग आपण आता एकेकाचा विचार करू सिमिलॅरिटीचा. ABC सिमिलर ADB, ABC आणि ADBचा जर विचार केला तर पाहूया, हे दोन्ही जर ट्रँगल सिमिलर राहिले तर याच्या साईड आल्या पा, आणि दोन ट्रँगल जर सिमिलर राहिले तर त्यांच्या साईड्स प्रोपोर्शनमध्ये असतात. म्हणून AB अपॉन AD, बघा आता AB अपॉन AD इज इक्वल टू BC अपॉन DB इज इक्वल टू AC अपॉन AB. तर मग या तिन्ही साईड ह्या करस्पॉन्डिंग साईड्स आल्या. मग याच्यामध्ये इथे घेतलं AB अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन AB. मग हे दोन्ही घेतल्यामुळे हा काय झाला, AB या तिरकस गुणाकार जर केला तर AB स्क्वेअर इज इक्वल टू ABचा स्क्वेअर इज इक्वल टू AD इंटू AC, हे आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं. इथे दुसऱ्या याच्यामध्ये काय केलं आपण, हा ABC हा एक ट्रँगल घेतला आणि त्याच्या जोडीला घेतला आपण BDC घेतल्यामुळे याच्यामध्ये पण त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड या प्रोपोर्शनमध्ये आल्या. म्हणून AB अपॉन BD, BC अपॉन DC आणि AC अपॉन BC. मग हे दोन्ही घेतले आपण, BC अपॉन DC, AC अपॉन BC आल्या. म्हणून BCचा स्क्वेअर इज इक्वल टू DC इंटू AC. मग इथे काय केलं आपण आता, AB स्क्वेअर आणि BC स्क्वेअर म्हणजे इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड याचं ॲडिंग केलं आपण, बेरीज केल्या दोघं इक्वेशनची. मग AB प्लस BC इज इक्वल टू मग यांची जर बेरीज केली तर AD इंटू AC प्लस DC इंटू AC, यांची पण बेरीज केली AD ACची आणि DC ACची. मग दोघांमधनं कॉमन AC निघाला, तो बाहेर काढला आणि AD प्लस DC केला. इथे आता AD प्लस DC जर केला तर हा काय आला, AC आला. मग या AD प्लस DCला आपण AC म्हटलं. मग इथे आता आपल्याला AB म्हणजे हा AC इंटू AC झाला, म्हणजे ACचा स्क्वेअर झाला. मग इथे आपल्याला मिळालं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आपलं पायथागोरसचं प्रमेय जे आहे ते प्रूव्ह झालं. हेच पायथागोरसचं मग कॉन्व्हर्स काय, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. आता याचं उलट करायचं काय, इन अ ट्रँगल इफ द स्क्वेअर ऑफ वन साईड इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग टू साईड्स देन द ट्रँगल इज अ राईट अँगल ट्रँगल. जर एखाद्या त्रिकोणामध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर हा इतर दोन साईडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा राहिला तर तो त्रिकोण 90 अंशाचा असतो. हे ते कॉन्व्हर्स आहे. हे कॉन्व्हर्सचं थेरम सोपं आहे. तुम्ही हे थेरम एवढं आणि इकडच्या पेजवरचं एवढं लिहून टाका आणि समजून घ्या. त्यात कठीण काहीच नाही, समजवण्यासारखं पण नाही. त्याच्यानंतर हे रिमेंबर धिसचे जे पॉईंट आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, चारही पॉईंट तुम्ही कंटिन्यू अभ्यास करताना मित्रांनो लिहून टाकायचा. काय त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रँगल, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटीचे जे आपण शिकलेलं आहे ते दिलेलं आहे. थेरम ऑफ जिओट्रिक मीन ते दिलेलं आहे. पायथागोरसचं थेरम दिला आहे. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम दिलेला आहे. अँड लेट अस रिमेंबर one more very useful property in a right angle triangle. If one side is half of the hypotenuse then the angle opposite to side is 30. This property is the converse of 30, 60 and 90. तर 30, 60 and 90 डिग्रीचा कॉन्व्हर्स एक आपल्याला दिलेला आहे. हे पायथागोरसचं थेरम, त्याच्यानंतर त्याचा कॉन्व्हर्स आणि हे रिमेंबर धिसचे 4 पॉईंट तुम्हाला मित्रांनो लिहून टाकायचे आहेत. आता आपण विचार करणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1चा. बघा आता
प्रॅक्टिस सेट 2.1. आता प्रॅक्टिस सेट 2.1मधला जर वनचा जर विचार केला आपण तर याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला, पहिला पार्ट आपल्याला दिलेला आहे तो आपण पाहूया. लिहूया इन्स्ट्रक्शन त्याचं. इन्स्ट्रक्शन दिलं आहे तुम्हाला, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरस ट्रिपलेट्स. आपल्याला त्याच्यामधलं पायथागोरसचं ट्रिपलेट आपल्याला मित्रांनो शोधायचं आहे. मग पायथागोरसचे ट्रिपलेट आपल्याला कशा पद्धतीने शोधायचं, आपण मागच्या याच्यामध्ये शिकलेलं आहे की कुठल्या याला पायथागोरसचं ट्रिपलेट कोणाला म्हटलं जातं, तर त्याचा एक रूल आपण मित्रांनो शिकलेलो आहे. तो रूल आपण इथे आपल्याला आता तो प्रूव्ह करायचा आहे. बघा आता लिहूया आपण. फर्स्ट, आयडेंटिफाय with reason which of the following are Pythagorean ट्रिपलेट्स. याच्यामध्ये पायथागोरियन ट्रिपलेट्स कुठला आहे, पहिलं दिलं आहे पा 3, 5 and 4. इथे लिहायचं स्क्वेअर ऑफ 3 काय येईल तो 9, स्क्वेअर ऑफ 5 25, छोट्या संख्येत म्हणून स्क्वेअर ऑफ 4 इज इक्वल टू 16. मग इथे लिहायचं 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 9 प्लस 16 इज इक्वल टू किती आला 25. म्हणजे 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर इज इक्वल टू 5चा स्क्वेअर. हे आपलं प्रूव्ह झालं आहे. म्हणून इथे लिहावं लागेल आपल्याला द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर, द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ other two numbers. आणि म्हणून देअरफॉर म्हणजे का, तर मोठ्या संख्येचा वर्ग इतर दोन लहान संख्यांच्या वर्गांच्या बेरजे एवढा आहे. आणि म्हणूनच काय म्हणते 3, 5 and 4 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. आणि म्हणून याला पायथागोरियनचं ट्रिपलेट म्हणता येईल. सेकंड एक्झाम्पल दिलं आहे पहा आता 4, 9, 12. इथे लगेच आपण लिहून टाकायचे स्क्वेअर त्यांचे. स्क्वेअर ऑफ 4 16, स्क्वेअर ऑफ 9 इज इक्वल टू 81 आणि स्क्वेअर ऑफ 12 इज इक्वल टू 144. बघायचं मग आता स्क्वेअर ऑफ, आता सगळ्यात मोठी संख्या 12 आहे म्हणून 12चा वर्ग हा यांच्या बेरजे एवढा आला पाहिजे. स्क्वेअर ऑफ 4 आणि स्क्वेअर ऑफ 9 इज इक्वल टू 16 प्लस 81 इज इक्वल टू, हा 6 आणि 1 7 आणि 8 आणि 1 9, 97 आलेला. तो 97 144 बरोबर नाही आहे म्हणून इथे म्हणायचं आपण काय, स्क्वेअर ऑफ 4 प्लस स्क्वेअर ऑफ 9 इज नॉट इक्वल टू स्क्वेअर ऑफ 12. हा स्क्वेअर ऑफ 12च्या बरोबर नाही आहे आणि म्हणून हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. मग इथे लिहायचं द स्क्वेअर ऑफ the largest number, the square of largest number is not equal to the sum of the square of other two numbers. Therefore 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. आणि म्हणून हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. म्हणजे एक पायथागोरियन ट्रिपलेट आहे ते केव्हा शक्य होईल,
मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन लहान संख्यांच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर त्याला म्हणते आपल्या पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. जर नसेल तर ते पायथागोरसचं ट्रिपलेट नाही असं आपल्याला सांगता येईल. बरोबर. तर तुम्ही आता फक्त मी हे दोन्हीही एक दिलेलं ते थेरम नंतर त्याचा कॉन्व्हर्स नंतर त्या चॅप्टरमध्ये असलेले जे 5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या रिमेंबर धिस त्या लिहून टाका. आणि त्याच्यानंतर पायथागोरियन ट्रिपलेटमधले तुम्हाला 2.1 मधले जवळपास 6 उदाहरणं आहेत, 2 सोडवून दिले, ते 6च्या 6 तुम्ही सोडवा. उद्या मी 2.1 मधले उर्वरित काही उदाहरणं सोडवून देईल, म्हणजे तुम्हाला 2.1 नंतर संपलेला असेल. आज एक सूचना महत्त्वाची लक्षात घ्या. तर तुम्ही आता पुस्तक हातामध्ये घेणार तेव्हा ह्या सगळ्या नोंदी आत्ता मित्रांनो करून घ्या. मी ज्या सांगतो आहे त्या नोंद काय तुम्हाला आता पेज नंबर 40 जे आहे ते सिलेबसमध्ये पूर्ण नाही. पूर्ण पेजवर काट मारून टाका. पेज नंबर 41 टोटल सिलेबसमध्ये नाही, कोविडच्या परिस्थितीमुळे काढून टाकण्यात आलेला आहे. पेज नंबर 42 तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. त्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.2 तुम्हाला सिलेबसमध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला की तुम्हाला उद्याच्या तासामध्ये 2.1चा जो उरलेला पार्ट आहे तेवढा मी समजावून दिला म्हणजे हे चॅप्टर संपलेलं असेल. याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट प्रॉब्लेम सेट 2 सॉल्व करायचा आहे. आणि प्रॉब्लेम सेट 2 सॉल्व करतानासुद्धा त्याच्यामधलं मी आजच सांगून टाकतो, म्हणजे तुम्ही नोंद लिहून टाका ते पेन्सिलीने. प्रॉब्लेम सेट 2मध्ये 6वं उदाहरण सिलेबसमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर 8वं उदाहरण सिलेबसमधून काढून टाकलेलं आहे. 12वं उदाहरण सिलेबसमधून काढून टाकलेलं आहे, म्हणजे 6, 8 त्याच्यानंतर 9 आणि 12, 6, 8, 9 आणि 12 आणि 17 आणि 18 हे तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे. याच्या व्यतिरिक्त बाकीचं तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, प्रॅक्टिस सेट 2.2 कोविडच्या परिस्थितीमुळे अभ्यासातून तुम्हाला वगळण्यात आलेला आहे. आणि पेज नंबर 40, 41, 42 हे पण तुमच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेलं आहे. उद्याच्या तासाला 2.1 मधली उरलेली उदाहरणं सोडवली म्हणजे आपलं हे चॅप्टर उद्या संपलेलं असेल. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच. जे बदल झालेले आहेत ते आता पेन्सिल काढायची आणि पुस्तकावर डायरेक्ट काट मारून टाकायची, जे पेज आपल्याला नाही ते. म्हणजे तुम्हाला टेम्पररी तो काट पण लक्षात येईल नाही, हे अभ्यासक्रमामध्ये नाही, हे पण तुमच्या लक्षामध्ये येईल. म्हणजे बोर्डाचा अभ्यास करताना गोंधळ होणार नाही, एवढं विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.